माहितीचा अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीविरोधात आज मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन छेडले। महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। नेमकी काय आहेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या, पाहूया हा विशेष रिपोर्ट। मुंबईच्या आझाद मैदानावर गुरुवारी माहिती अधिकार कायद्याच्या संरक्षणासाठी राज्यभरातील कार्यकर्ते एकवटले। महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बासवेकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते। 12 जून 2026 रोजी माहितीचा अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती। नव्या दुरुस्त्यांमुळे माहिती अधिकार कायद्याचा मूळ उद्देश धोक्यात येईल आणि प्रशासनातील पारदर्शकता कमी होईल, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी सुभाष बसवेकर संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ म्हणाले,